श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे अर्थशास्त्र विभाग आणि संस्था माता सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा पैलवान, संस्थापक राजहंस फाउंडेशन इचलकरंजी यांनी तो, ती आणि ते या विषयाचा सखोल उहापोह केला। त्यांनी तृतीयपंथी समाजाला भेडसावणाऱ्या अडचणी, सामाजिक गैरसमज, स्वीकारातील अडथळे आणि त्यांच्या दैनंदिन संघर्षाची प्रभावीपणे मांडणी केली। त्याचे अनुभव कथन उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्शून गेले आणि लिंगभान, स्वीकारशीलता व सामाजिक संवेदनशीलता याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला। एकंदरीत तृतीयपंथी समाजाच्या वास्तवाचे प्रभावी विश्लेषण करणारे व्याख्यान संपन्न झाले। अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर SP थोरात यांनी अशा संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। समाजातील विविध गटाबाबत सहृदयता, परस्पर आदर आणि सकारात्मक दृष्टिकोन जपणे ही विद्यार्थ्यांची खरी सामाजिक जबाबदारी आहे असे स्पष्ट केले। यावेळी BCom भाग 1 मधील समृद्धी चौगले व रिषित प्रसाद यांनी मानवाधिकारातील आपली मते व्यक्त केली। यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कैलास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन डॉक्टर संपदा ठिपकुर्ले यांनी केले। या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक AB वसेकर यांनी मानले। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील गुरुदेव, कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते।